नमस्कार मित्रांनो, आज सकाळी आम्ही गेलो बँगलोरच्या लालबाग गार्डनला भेट द्यायला. तर इकडे आम्ही घेतली 50-50 रुपयाची 2 तिकिटे आणि थेट शिरलो आम्ही गार्डनला व्हिजिट द्यायला. सकाळी सकाळी गेल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. भरपूर प्रकारची झाडे तुम्हाला इकडे बघायला मिळतील. इकडे फुलांच्या विविध जाती, वेगवेगळ्या रंगाचे फुलं होते आणि हे कारंजेसुद्धा इकडे होते. आणि जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुमच्यासाठी हे गार्डन मस्ट व्हिजिट आहे. असे लाकडांमध्ये मूर्तींचं यांनी कोरीव काम केलेलं जे बघायला भरपूरच मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्ही इकडे थोडा टाईम स्पेंड केला. हे सगळे शिल्प बघितले. हे जे शिल्प आहेत ते पूर्ण गार्डनमध्ये तुम्हाला बघण्यास मिळतील. त्यानंतर इकडे एक मोठं डोंगर पण होतं. त्या डोंगरावरनं पूर्ण गार्डन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. इकडून जो व्ह्यू येत होता तो एकदम मस्त वाटत होता बघायला. कबूतरखाना पण होता तिकडे, जो बघण्यास एकदम मस्त वाटत होता. त्यानंतर हा गांडुळाचा कोणता प्रकार आहे की अळीचा प्रकार आहे ते मला माहीत नव्हतं. कबूतर बसलेलं होतं झाडांवरती. त्यानंतर भरपूर सारे झाडं होते इकडे, ताडासारखे झाडं होते, पण यांची उंची जी होती ती भरपूर लहान होती. तर नक्की कोणतं झाड आहे ते माहीत नाही. इकडे तुम्हाला असे मोठे मोठे 200-200 वर्षांपूर्वींचे झाडेसुद्धा बघायला भेटतील. तलाव जो होता तो इकडचा एकदम सुंदर असा तलाव होता. इकडे बसून थंड हवेची झुळूक जेव्हा तुमच्या गालावर आली तेव्हा एकदम शांत असं वाटत होतं. बदकं फिरत होते, मस्त वाटत होतं. आता हे जे झाड बघतायत तुम्ही, हे झाड जवळजवळ 200 वर्षांपूर्वीचं झाड होतं. व्हिडिओमध्ये हे झाड एवढं मोठं दिसत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही या झाडाच्या जवळ जाणार तेव्हा प्रचंड मोठं असं झाड होतं. थँक यू गाईज.